ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आर्थिक विवंचनेपासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपल्याला गुरुमाऊलींनी काही सेवा दिलेल्या आहेत स्वामी समर्थ केंद्रामधून, त्या आपण बघणार आहोत की ती सेवा कशी करायची आहे, कधी करायची आहे, त्याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आर्थिक प्रश्न म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, काहींच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकत नाही किंवा पुरत नाही। काहींना आर्थिक प्रश्न म्हणजे कर्जबाजारीपणा असतो, पैसा कमी येतो, घरामध्ये लक्ष्मी कमी येते, लक्ष्मी येण्याचे मार्ग कमी असतात किंवा आलेली लक्ष्मी पुरत नाही। अशा विविध प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्यापैकी सगळ्यांना असतात। तर आर्थिक प्रश्नावर मात करण्यासाठी आपल्याला 7 कवड्यांची सेवा दिलेली आहे स्वामी समर्थ केंद्रामधून, ती आपल्याला करायची आहे। तर ही सेवा करताना काय करायचे, 7 पांढऱ्या कवड्या ज्या असतात त्या पांढऱ्या कवड्या आपल्याला घ्यायच्यात आणि त्या कवड्यांवरती म्हणजे तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करू शकता। त्या 7 कवड्या घेऊन त्या पिवळ्या करायच्यात, म्हणजे त्याला हळद लावायची आहे, हळदीने पिवळ्या करायच्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि त्या घेतलेल्या ज्या कवड्या आपण पिवळ्या केल्या त्या घेऊन हातात घेऊन किंवा एका ताटात किंवा डिशमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि त्या कवड्यांवर आपल्याला ज्या सेवा करायच्यात त्या मी तुम्हाला सांगणार आहे। त्या 7 पिवळ्या केलेल्या कवड्यांवर थोडंसं केशर टाकलेलं असेल आणि त्याच्यावरती आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, 16 वेळा श्री सूक्त वाचायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा वाचायचं आहे। नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे मंत्र त्याच्यावरती म्हणायचे आणि ही सेवा झाल्यानंतर त्या कवड्या आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये बांधायच्या। एक नवीन छोटंसं पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये त्या 7 पिवळ्या केलेल्या आणि सेवा केलेल्या कवड्या आपल्याला बांधायच्या आहेत आणि ते आपल्याला देवघरावर ठेवायच्या। त्या कवड्या देवघरावर ठेवायच्यात आणि त्याची पंचोपचार पूजा करायची। असं परत आपल्याला एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी दोन्हीपैकी एखाद्या वारी प्रत्येक आठवड्यात तुम्ही परत त्या कवड्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्याच्यावरती 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे। हा उपाय केल्यानंतर आपल्याला आर्थिक विवंचनेपासून मुक्तता मिळते। म्हणजे जे कोणाचे आर्थिक प्रश्न असतील, लक्ष्मी स्थिर राहत नाही, लक्ष्मी येत नाही, कमी येते, आलेला पैसा पुरत नाही किंवा कर्जबाजारीपणा असेल, अशा आर्थिक ज्या कुठल्या समस्या असतील त्याच्यावरती उपाय म्हणून आपल्याला हा 7 कवड्यांचा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, कुठल्याही मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा आणि जो उपाय केला आहे त्याच्यावरती त्या कवड्यांवरती परत आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी 16 वेळा श्रीसूक्त म्हणून तो उपाय परत करायचा आहे। ज्या घरामध्ये श्रीसूक्ताचं पठण होतं तिथं लक्ष्मी स्थिर राहते, अखंड लक्ष्मी राहते, त्यामुळे श्रीसूक्त हे घरात वाचलंच पाहिजे। हा उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आर्थिक विवंचनेसाठी हा नक्की करून बघा, तुम्हाला याचे नक्कीच छान अनुभव येतील। आणि हे जे काही मी तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायला सांगितले, व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्त वगैरे, ते तुम्हाला या नित्य सेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये भेटून जाईल। जे सेवेकरी आहेत किंवा जे सेवेकरी नाही आहेत त्यांनाही सेवा करायची आहे, त्यांच्याकडे हे पुस्तक नक्की असायला हवं, कारण ह्या पुस्तकामध्ये नित्यसेवा आणि सगळे मंत्र आणि स्तोत्र दिलेले आहेत। जे काही आपण वेगवेगळ्या सेवांमध्ये वापरतो, वेगवेगळे मंत्र आणि सेवा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर हे एक पुस्तक तुमच्याकडे नक्की असायला हवं। हे जवळच्या कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि जर ह्या आर्थिक विवंचनेच्या तोडग्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तो मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा तोडगा तुम्ही नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित, नवीन तोडग्यासहित। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।